नमस्कार प्रेक्षकांनो. कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता मोहितने युगला अरेस्ट केलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, युग म्हणत असतो, अहो साहेब, मला बाहेर काढा हो. तेव्हा मोहित म्हणत असतो की हे बघ, तू आता जेलमध्येच राहायचंय, लाज नाही वाटत तुला, घरामध्ये चोऱ्या माऱ्या करतोस. तेव्हा इथे युग म्हणत असतो, अहो साहेब, तुम्ही तरी मला समजून घ्या, आमच्या घरची लक्ष्मी आज कडक लक्ष्मी झाली म्हणून तिने मला अरेस्ट करायला लावली. मी खरंच सांगतोय, मी असं काही केलेलं नाही आहे. प्लीज साहेब, बाहेर काढा ना. तेव्हा इथे मोहित म्हणतो, तू काय करण्याचा प्रयत्न केलायस ना, हे मी माझ्या डोळ्याने बघितलंय. माझ्या बांगड्या चोरत होतास तू. हे तू अजिबात चांगलं केलेलं नाही आहेस. तेव्हा युग म्हणतो, साहेब, साहेब, माझं एकदा ऐकून घ्या. काहीतरी मांडावल करा ना. पैसे घ्या, पैसे माझ्याकडून. तेव्हा मोहित म्हणतो, काय? मला लाच देशील तू? तुला मी लाच घेणारा पोलीस ऑफिसर वाटलो? तुला आता जेलमध्ये कायमचं सडवतो, थांब. तेव्हा युग म्हणतो, काय? अहो साहेब, देव माणूस आहात तुम्ही, देव माणूस. इतके प्रामाणिक आहात. हे बघा, मग मी तुम्हाला लाच देणार नाहीये. उलट तुमच्यावर तर पिक्चर निघाला पाहिजे सर, पिक्चर. आणि हे बघा, तुमच्यावरती पिक्चर तर मी काढेन. मी काढेन तुमच्यावरती सिनेमा. अहो, आणि त्याच्यामध्ये आहे ना, मी काम करेन ॲज अ हिरो म्हणून. पण तुमच्यावरती मी पिक्चर काढणारच. प्रोड्युसर मी असणार आहे. तेव्हा इथे मोहित म्हणत असतो की वाह! काय ॲक्टिंग करतोस रे तू. खूपच छान ॲक्टिंग करतोस. तेव्हा इथे आता युग म्हणत असतो, साहेब, अहो तुम्ही माझी ॲक्टिंग अजून बघितलेच कुठे? थांबा, मी तुम्हाला एक डायलॉग म्हणून दाखवतो. काय रे, तुझी हिंमत कशी झाली मला अरेस्ट करून ठेवायची? तुला माहीत नाही आहे मी कोण आहे ते? असं आता युग डायलॉग म्हणून दाखवत असतो. तर इथे प्रेक्षकांनो, कावेरी आता मला सगळं सत्य सांगायला आलेली असते. ती म्हणते, आता ही गोष्ट जास्त दिवस मला लपवून ठेवायला नको. तेव्हा इथे कावेरी दारामध्ये आलेली असते. आपलं काम करत असते प्रेक्षकांनो. तेव्हा कावेरी म्हणते की काहीही झालं तरीसुद्धा यश आता या जगात नाही आहेत, हे सत्य मला सांगावंच लागेल. नाहीतर तो युग, तो फ्रॉड माणूस येऊन मला फसवून जाईल. तेव्हा म्हणत असते, कावेरी, काय गं, काय झालं? काही बोलायचं आहे का? काय काम आहे का? तेव्हा इथे कावेरी म्हणते, हो मला बोलायचं आहे. तेव्हा म्हणते, अगं बोल ना, अशी उभी का राहिली आहेस तू? तेव्हा कावेरीला आता सुरुवात कुठून करायची काही कळत नसतं. तेव्हा म्हणत असते, काय झालं कावेरी? अगं नाही सांगायचं आहे का तुला? मग नको सांगू बाई, मला माझी कामं आहेत, मी माझी कामं आवरून घेते. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, आपले यश नाही राहिले. आपले यश आता या जगात नाही आहेत ते देवाघरी गेलेत. तेव्हा इथे मला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा कावेरी म्हणते की 1 महिन्यापूर्वी जेव्हा ते लंडनला जायला निघाले होते, तेव्हाच त्यांच्या कारचा खूप मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये यश आपल्याला सोडून निघून गेले तेव्हा इथे आता गप्पच बसते. तेव्हा कावेरी म्हणत असते, आणि आपल्या घरामध्ये आता यश म्हणून जो माणूस वावरतोय ना, तो यश नाही आहे तो युग आहे, युग. आपल्या यशसारखा दिसणारा माणूस. पण तो आपल्या यशसारखा फक्त दिसतो, तो यश नाही आहे. यशच्या नखाची सुद्धा सर नाही आहे त्याला असं आता कावेरी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, मला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तरी इथे युग आता नाटके करत असतो. तो म्हणत असतो, सर, सर, प्लीज मला इथून बाहेर काढा सर. तुम्ही फ्युचर सुपरस्टारला असं अरेस्ट करून ठेवू शकत नाही. सर, प्लीज माझं एकदा ऐका. एकदा ऐका ना सर, मला इथून बाहेर काढा. खरं सांगू का तुम्हाला, तसंही इथे कावेरी थोड्या वेळाने येणारच आहे मला परत घरी घेऊन जाण्यासाठी. तेव्हा इथे मोहित म्हणत असतो, खरंच तुझा कॉन्फिडन्स आहे ना, खूपच जास्त कॉन्फिडन्स आहे तुझ्यामध्ये. म्हणजे तुला खरंच असं वाटतं की कावेरी तुला इथे घ्यायला येईल आणि कावेरीला फसवायची हिंमत करू नकोस हां. ती खूपच जास्त स्ट्रॉंग मुलगी आहे, हिंमतवाली मुलगी आहे ती. तिला फसवण्याचा जरासुद्धा प्रयत्न करू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी म्हणत असते, काय झालं? तुम्ही काहीच का बोलत नाही? मी खरं बोलते आपले यश आता आपल्याबरोबर नाही आहेत. कार ॲक्सिडेंटमध्ये आपले यश आपल्याला सोडून गेले. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, मला इथे एवढा मोठा धक्का बसतो की आता चक्कर येऊन पडलेली असते. माझे हातपाय गार पडलेले असतात. कावेरी म्हणत असते,
मा काय झालं तुम्हाला? मा प्लीज डोळे उघडा. पण इथे मा काही डोळे उघडत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो कावेरी घाबरते आणि जोरात ओरडते मा. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो माने आपल्या रूमचा दरवाजा उघडलेला असतो. कारण कावेरीने ते बघितलेलं स्वप्न असतं. मा म्हणतात काय गं कावेरी काय झालं? इतक्या जोरात का ओरडलीस मला? घाबरलीस का तू? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा इथे कावेरी म्हणते हो मा. हो सगळं काही ठीक आहे. तेव्हा तिच्या हातामध्ये माच्या बांगड्या असतात. तेव्हा मा म्हणतात, "काय गं कावेरी, बांगड्या आल्यासुद्धा? इतक्या लवकर पॉलिश केल्यासुद्धा बांगड्यांना?" तेव्हा इथे कावेरी म्हणते, "नाही मा, त्या अजून नेलेल्या नाही आहेत." तेव्हा मा म्हणतेत, "काय? म्हणजे यशने एवढ्या आग्रहाने माझ्याकडून मागून घेतल्या, अगं जबरदस्तीने मागून घेतल्यात त्याने आणि पॉलिशच नाही केल्या." तेव्हा कावेरी म्हणते, "नाही मा, ते जाणार होते सोनाराकडे, पण त्यांना अचानकपणे फॅक्टरीत जावं लागलं ना, म्हणून." तेव्हा इथे मा म्हणते, "हो का? काय झालं कावेरी? तू रडतेस का?" तेव्हा कावेरी म्हणते, "नाही मा, काही नाही." तेव्हा इथे मा म्हणते, "बरं ठीक आहे, काही हरकत नाही. अगं बांगड्या काय नंतर कधीतरी नेल्या असत्या. त्याने जबरदस्तीने मागून घेतल्या म्हणून दिल्या होत्या." तेव्हा इथे मा म्हणते, "बरं ठीक आहे, काही हरकत नाही." आणि ती कावेरीचे डोळे वगैरे पुसून काढते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी खूप स्ट्राँग आहे. तिला फसवण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस, असं मोहितने सांगितलेलंच असतं. यश आता प्रेक्षकांनो, इथे आता जेलमध्ये असतो. तेव्हा त्याने एक युक्ती सुचवलेली असते. तो काय करतो, इथे आता हवालदार बसलेले असतात. त्यांच्या खिशातून त्यांचा आता मोबाईल काढून घेतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हवालदारांचा मोबाईल घेऊन त्याने खूप मोठा कांड करून ठेवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता पेपर आल्यानंतर मा म्हणत असते, की "या पेपरवाल्याला किती वेळा सांगितलं, असा खाली पेपर टाकत जाऊ नकोस म्हणून. आता हा पेपर खाली टाकला, अपमान झाला ना पेपरचा." तेव्हा इथे मा म्हणते, "एकतर या गुडघ्यांमुळे मला खाली वाकता येत नाही." तेव्हा इथे आता मा खाली वाकून पेपर उचलत असताना त्या ठिकाणी निशा येते आणि म्हणते, "मा, अगं तुला खाली वाकायला त्रास होतो, तर वाकतेस कशाला? कुणाला तरी सांग ना पेपर उचलायला." तेव्हा इथे मा म्हणते, "निशा, तू आलीस का?" आणि मा आता निशाला मिठी मारते आणि म्हणत असते, "कशी आहेस बेटा? कसा झाला प्रवास?" तेव्हा तिची आता चांगली विचारपूस केली जाते. तेव्हा इथे मा म्हणते, "निशा ये, ये. अगं सगळेजण तुझी वाट बघतायत." पौर्णिमा येते आपल्या मुलीला घट्ट मिठी मारते आणि तिची प्रेमाने विचारपूस करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यामी म्हणत असते, की "निशा, किती चेंज आलंय गं तुझ्यामध्ये. खूप सुंदर दिसतेयस." तेव्हा निशा म्हणत असते, की "ते मैत्रिणींबरोबर असते ना, तेव्हा थोडासा मेकओव्हर केलाय, बाकी काही नाही." तेव्हा मा म्हणतात, "पण खरं सांगू का? जे काही केलेस ते अगदी उत्तम केलेस. खूप सुंदर दिसतेस तू. छान दिसतेस." तेव्हा इथे आता विद्यासुद्धा आलेली असते. तेव्हा निशा विद्याला भेटते, तिला मिठी मारते, कावेरीला सुद्धा भेटते. तेव्हा मा म्हणते, "खरं सांगू का निशा? तू हे जे काही केलेस ना, त्याच्यामुळे खरंच तू खूप सुंदर दिसतेस. आणि मला एका गोष्टीचा आनंद झालाय निशा, तू लग्नाला होकार दिलायस. तू लग्नाला तयार झालीस ना, या गोष्टीचा खरंच आम्हाला खूप आनंद झालाय." तेव्हा इथे निशा म्हणते, "काय? हे काय बोलतेस तू मा?" तेव्हा इथे मा म्हणते, "हो, यशने सांगितलंय आम्हाला. तू तुझ्याजवळ बोललाय ना आणि तू सुद्धा लग्नाला होकार दिलायस, बरोबर ना?" तेव्हा इथे निशा म्हणते, "नाही मा, असं काही नाही आहे. तुम्हाला कुणी सांगितलं?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "म्हणजे? म्हणजे काय निशा? तू लग्नाला होकार दिलायस ना बाळा, की पुन्हा तू तुझा निर्णय बदललास? सांग ना, प्लीज असं करू नकोस. पुन्हा तू तुझा निर्णय बदलू नकोस." तेव्हा इथे आता निशा म्हणत असते, "आई, माझा निर्णय बदललेला नाही आहे. माझा निर्णय आहे तोच आहे. मला लग्नच करायचं नाही आहे. कशाला लग्न करायचं आहे मा सांग ना?" तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, "असं का बोलतेस तू निशा?" तेव्हा इथे निशा म्हणते, की "मागच्या वेळेला माझ्याबरोबर काय झालं तुम्ही सगळेजण विसरलात का? इतकं व्यवस्थितरित्या मी लग्नाला होकार दिला होता. सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू होतं आणि अचानकपणे काय झालं? बघितलंत ना तुम्ही? मला इथे फसवलं गेलं. माझं लग्न मोडलं आणि आता मला खरंच खूप भीती वाटते. आता जर पुन्हा माझं लग्न मोडलं ना, तर माझ्यात ताकद नाही आहे हे सगळं सहन करण्याची. मी खरंच सांगते, लग्नाची भीती वाटते मला. पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये असा कुठला मुलगा आला, ज्याने माझी फसवणूक केली, तर काय करणार आहे मी? नाही, नाही, मला लग्न करायचंच नाही आहे. तुम्ही मला कुणीही फोर्स करू नका." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता निशा भयंकर चिडलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो कावेरी म्हणते, "निशा,
अगं या विषयावरती आपण नंतर बोलू ना, तू आत्ताच आली आहेस. जा बरं जाऊन फ्रेश हो. तेव्हा निशा आता फ्रेश व्हायला गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण तिच्याकडे बघत असतात. कारण का? तर ती सगळ्यांवरती आता चिडलेली असते. ती म्हणते, "लग्न करण्यासाठी तुम्ही आग्रह करता, पण माझ्याबरोबर काय घडलंय हे तुम्ही विसरलात का? आता हे सगळं सहन करण्याची ताकद नाहीये माझ्यात." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता निशा गेल्यानंतर म्हणत असते, "कावेरी, यशला फोन कर आणि आत्ताच्या आत्ता त्याला घरी बोलावून घे. कारण मला माहिती आहे, निशा फक्त यशचं ऐकू शकते. बाकी ती आता आपलं कुणाचं काही ऐकणार नाहीये." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते, "पण वहिनी, अहो निशाला बघायला इथे आता विद्याचे आई-वडील कधी येतील हो? काय करायचं आता? त्याच्या आधी तिने लग्नाला होकार तर दिला पाहिजे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीला यशला फोन करायला सांगितलेला असतो. तेव्हा युग म्हणत असतो, "अहो साहेब, अहो आता तरी सोडा मला. सकाळ झाली की आता." तेव्हा युग म्हणत असतो, की "अजिबात नाही. तुला सोडलं जाणार नाहीये. अगदी काहीही बोललास तरीसुद्धा आणि कावेरी पण येणार नाहीये तुला इथे सोडवायला." तेव्हा युग म्हणत असतो, की "साहेब, अर्धा तास, अर्धा तास फक्त थांबा." तेव्हा इथे मोहित म्हणतो, "अर्ध्या तासाने सुद्धा मी तुला सोडणार नाहीये." तेव्हा प्रेक्षकांनो, युग म्हणत असतो, "नाही, नाही. अर्ध्या तासानंतर तुम्ही स्वतःच मला इथून सोडवून द्याल. कारण का? इथे कावेरी स्वतः येईल मला घरी घेऊन जायला. तेव्हा माझ्यासमोर हातापाया जोडेल ती. घरी चल म्हणून बोलायला बघाच तुम्ही." तेव्हा इथे मोहित म्हणतो, "असं काहीसुद्धा होणार नाहीये." तेव्हा इथे म्हणत असते, "कावेरी अगं काय झालंय तुला? मी मगापासून तुला सांगतेय ना, की यशला फोन कर, फोन कर म्हणून. मग तरीसुद्धा तू यशला फोन का करत नाहीयेस? टंगल-मंगल का करतेस तू? तुला नाही करायचं आहे का त्याला फोन? मग तसं सांग ना." "मी करते ना यशला फोन. एक काम कर यमुना, तू यशला फोन कर बरं. काही गरज नाहीये कावेरीला नसेल करायची." तेव्हा प्रेक्षकांनो म्हणत असते, "कावेरी, काय झालंय का तुला? असं का करतेस तू? मगापासून मी तुला फोन करायला सांगते, तर तू फोन का करत नाहीयेस?" तेव्हा प्रेक्षकांनो अमृता म्हणत असते, की मला माहिती आहे कावेरी इथे यशला फोन का करत नाहीये ते. त्याचं कारण मला कळलंय तेव्हा इथे अमृताने आता पेपर आणलेला असतो. त्याच्यामध्ये बातमी छापून आलेली असते, की इथे बिझनेसमॅन यश धर्माधिकारी यांना अटक करण्यात आलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ती बातमी आता बघून मला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पोलीस स्टेशनमध्ये आता पेपरमध्ये यशच्या अटकेची बातमी आता वाचत असतात आणि हसत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो कावेरीला खूप मोठा धक्का बसतो, की पेपरमध्ये बातमी कशी काय छापून आली? हे कारस्थान कुणाचं आहे? तेव्हा प्रेक्षकांनो हे कारस्थान युगचंच असतं. त्यानेच इथे रात्रीच्या वेळेला हवालदारांचा फोन घेऊन ही बातमी पेपरमध्ये फ्रंटला छापायला सांगितलेली असते. तेव्हा युग म्हणत असतो, की "वाह! खूपच छान गोष्ट घडलेली आहे. अहो साहेब जरा पेपर देता का? जरा बातमी काय छापून आली ती मला बघू द्या तरी." तेव्हा इथे युगच्या मनाप्रमाणे बातमी छापून आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे युग म्हणत असतो, की "वाह! आत्ता येईल खरी मज्जा." आता ही बातमी वाचल्यानंतर "कावेरी, तुला आता पोलीस स्टेशनला यावंच लागेल," असं आता यश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो अमृता म्हणते, "बघितलंत ना ही जी बातमी छापून आली आहे ना, त्याच्यामुळेच इथे कावेरीने यशला फोन करण्यासाठी आता मनाई केलेली आहे. आता तुम्हीच बघा ना, यश कुठे आहे? तो तर जेलमध्ये आहे." तेव्हा प्रेक्षकांनो यश म्हणत असतो, की "कावेरी, आता तुला इथे यावंच लागेल मला बाहेर काढण्यासाठी." तेव्हा इथे म्हणत असते, "हे सगळं काय आहे कावेरी? तुला हे माहिती होतं? पेपरमध्ये छापून आलेली बातमी खरी आहे? म्हणजे आपला यश खरोखर अटक झालाय? मला खरं खरं सांग." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "वहिनी अहो आता काय करायचं? थोड्या वेळानंतर आता विद्याचे आई-वडील इथे येतीलच आणि यश तोपर्यंत घरी नाही आला, तर तो निशाला लग्नासाठी तयार कसं करणार?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता कावेरी म्हणत असते यशला, की "चल माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता, घरी तुझी गरज आहे." तेव्हा युग म्हणत असतो, "हे बघ, तू एक दिवस मला जेलमध्ये ठेवलंस ना, आता एक दिवस तू सुद्धा जेलमध्ये राहून दाखवायचं आणि ही माझी अट आहे. जर तू माझी अट पूर्ण केलीस, तरच मी तुझ्याबरोबर घरी येईन, कळलं तुला?"
तेव्हा तुलासुद्धा आता एक दिवस जेलमध्ये राहावं लागेल. विद्याचे आई-वडील आल्यानंतर म्हणत असतात, की यशबद्दल एक बातमी कानावरती आली, ती खरी आहे का खोटी? तेव्हा म्हणत असतात, "नाही, नाही, बातमी एकदम खोटी आहे. यश घरामध्येच आहे. तुम्ही या ना." असं आता पाहुण्यांना सांगितलं जातं.